आज आपण अशा एका जागृत देवतेची कथा ऐकणार आहोत, ज्यांचे नाव घेताच संकट पळून जातात आणि घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचा वर्षाव होतो। होय, आपण बोलत आहोत साक्षात भगवान शिवशंकराचा अवतार असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाबद्दल, अर्थात मल्हारी मार्तंड भैरव यांच्याबद्दल। जर तुम्ही खंडेरायांचे निस्सीम भक्त असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव खंडेरायाचा आशीर्वाद राहावा, तर आत्ताच या क्षणी खालील बटन दाबून सदस्य व्हा। आणि हो, ही कथा अर्धी सोडून जाण्याची चूक करू नका, कारण अर्धवट ज्ञान आणि अर्धवट भक्ती कधीच फळ देत नाही। त्यामुळे आज खंडेरायाचा जन्म कसा झाला आणि त्यांनी मणिमल्ल दैत्यांचा संहार कसा केला, ही रोमांचक आणि पवित्र कथा शेवटपर्यंत नक्की ऐका। चला तर मग सुरू करूया आजचे हे महापुराण। मंडळी, कथा सुरू होते ती अगदी प्राचीन काळापासून, जेव्हा या पृथ्वीवर सत्याचे आणि धर्माचे राज्य होते। परंतु जसा जसा काळ पुढे सरकला तसा तसा असुरी शक्तींनी डोके वर काढायला सुरुवात केली। ही कथा आहे कृतयुगाच्या शेवटी आणि त्रेतायुगाच्या सुरुवातीची, जेव्हा विश्वामध्ये एक भयानक घटना घडली, ज्यामुळे साक्षात कैलासपती महादेवांना आपले ध्यान सोडून रौद्र रूप धारण करावे लागले होते। त्या काळी मणी आणि मल्ल नावाचे दोन अत्यंत क्रूर, महाबलशाली आणि दुष्ट बुद्धीचे दैत्य जन्माला आले होते। हे दोघेही दैत्य दिसायला अत्यंत भयानक आणि शरीराने पर्वतासारखे विशाल होते। त्यांच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे संपूर्ण त्रिभुवनावर आपले राज्य असावे आणि सर्व देव, दानव, मानव यांनी फक्त आणि फक्त आपलीच पूजा करावी। परंतु भक्तांनो, मनात इच्छा असून चालत नाही, त्यासाठी तपश्चर्या करावी लागते, हे त्या दैत्यांना माहीत होते। म्हणून आपली ताकद वाढवण्यासाठी आणि अमर होण्यासाठी मणी आणि मल्ल यांनी ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या सुरू केली। त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला। ऊन, वारा, पाऊस कशाचीही पर्वा न करता ते एका पायावर उभे राहिले। त्यांची तपश्चर्या इतकी घोर होती की त्यांच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले, तरीही ते हलले नाहीत। हजारो वर्ष लोटली। त्यांचा हा निग्रह पाहून साक्षात सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेव प्रसन्न झाले। ब्रह्मदेव त्यांच्या समोर प्रकट झाले आणि म्हणाले की उठा पुत्रांनो, तुमच्या या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे। तुमच्या मनात जी इच्छा असेल ती मागा, मी ती पूर्ण करीन। ब्रह्मदेवाचे शब्द कानी पडताच मणी आणि मल्ल यांनी आपले डोळे उघडले। समोर साक्षात ब्रह्मदेव पाहून त्यांना अत्यानंद झाला। त्यांनी ब्रह्मदेवाला साष्टांग नमस्कार केला आणि म्हणाले, हे पितामह, जर आपण आमच्यावर प्रसन्न असाल तर आम्हाला असे वरदान द्या की या सृष्टीमध्ये आम्हाला कोणीही मारू शकणार नाही, आम्हाला मृत्यू कधीच येणार नाही, म्हणजेच आम्हाला अमर करा। परंतु भक्तांनो, सृष्टीचा नियम आहे की जो जन्माला आला आहे त्याला मृत्यू हा आहेच। त्यामुळे ब्रह्मदेवाने त्यांना समजावले की अमरत्व देणे शक्य नाही, तुम्ही मृत्यूसाठी एखादी अट मागा। तेव्हा त्या दोन्ही असुरांनी खूप विचार केला आणि आपल्या अहंकाराच्या बळावर त्यांनी एक विचित्र वरदान मागितले। ते म्हणाले, ठीक आहे, जर मृत्यू अटळ असेल तर आम्हाला असा वर मिळावा की आमचा मृत्यू कोणाकडूनही होणार नाही, ना देवांकडून, ना मानवाकडून, ना पशुकडून, ना शस्त्राने, ना अस्त्राने। जर आमचा मृत्यू आलाच तर तो फक्त अशा व्यक्तीकडून यावा जो साक्षात शंकराचा अवतार असेल, आणि तो अवतार घेण्यासाठी स्वतः शंकराला प्रचंड क्रोध आला पाहिजे आणि त्या अवतारात त्यांनी आमचा संहार केला पाहिजे। त्यांना वाटले की भगवान शंकर तर भोळे आहेत, ते सतत ध्यानात मग्न असतात, त्यांना क्रोध येणे शक्यच नाही आणि आला तरी ते आपल्या भक्तांना मारणार नाहीत। या भ्रमात राहून त्यांनी हे वरदान मागितले। ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि ते अंतर्धान पावले। ब्रह्मदेवाचा वर मिळताच मणी आणि मल्ल यांचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्यांना वाटले, आता आपणच या जगाचे मालक आहोत। त्यांच्या अंगात हजारो हत्तींचे बळ संचारले। त्यांनी आपल्या राक्षसी सेनेसह तीनही लोकांवर आक्रमण केले। सर्वात आधी त्यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला। जिथे जिथे यज्ञाचा धूर निघत होता तिथे तिथे त्यांनी रक्ताचा सडा शिंपडला। ऋषी मुनींच्या आश्रमाला आगी लावल्या, गाई गुरांना मारून टाकले, स्त्रियांची विटंबना केली। जो कोणी देवाचे नाव घेईल त्याला ते जिवंत मारू लागले। पृथ्वी रक्ताने न्हाऊन निघाली। पृथ्वी जिंकल्यानंतर त्यांची वक्र दृष्टी स्वर्गाकडे वळाली। त्यांनी इंद्राच्या अमरावतीवर चाल केली।
मणी आणि मल्ल यांच्या समोर देवांचे काहीच चालले नाही. इंद्रदेव आणि सर्व देव आपले प्राण वाचवण्यासाठी स्वर्गातून पळून गेले आणि गुहेत लपून बसले. मणी आणि मल्ल यांनी स्वर्गाच्या सिंहासनावर कब्जा केला. आता तर पाप आणि अधर्माचा कळस झाला होता. धर्म लंगडा पडला होता. सर्वत्र फक्त मणी मल्ल यांचाच जयघोष सक्तीने करवून घेतला जात होता. भक्तांनो, जेव्हा पाप शिगेला पोहोचते तेव्हाच भगवंताला जाग येते. सर्व त्राहिमाम झालेले देव आणि ऋषीमुनी धावत धावत भगवान विष्णूकडे गेले. परंतु विष्णूंनी त्यांना सांगितले की या समस्येचा हल फक्त महादेवच करू शकतात, कारण त्या दैत्यांना वरदानच तसे मिळाले आहे. मग सर्व देव आणि ऋषीमुनी कैलासावर पोहोचले. कैलासाचे वातावरण अत्यंत शांत होते. भगवान शंकर समाधी लावून बसले होते. त्यांच्या गळ्यात सर्प डुलत होते आणि चेहऱ्यावर अपार शांती होती. देवांनी अत्यंत करुण स्वरात शंकराचा धावा सुरू केला. त्यांनी रडून रडून आपली कहाणी सांगितली की हे महादेवा, जागे व्हा. त्या मणी आणि मल्ल दैत्यांनी अनर्थ केला आहे. त्यांनी वेदांचे पान फाडले आहे, धर्माचा खांब तोडला आहे. साधू संतांचे हाल कुत्र्यासारखे झाले आहेत. आता जर तुम्ही डोळे उघडले नाहीत तर ही सृष्टी नष्ट होईल. भक्तांच्या या करुण हाकेने भगवान शंकराची समाधी भंग पावली. त्यांनी आपले डोळे उघडले आणि समोरची परिस्थिती पाहिली. देवांची झालेली दुर्दशा आणि पृथ्वीचे दुःख पाहून भगवान शंकराच्या मनात त्या दैत्यांविषयी प्रचंड संताप निर्माण झाला. हा संताप इतका तीव्र होता की शंकराच्या शरीरातून अग्नीच्या ज्वाला निघू लागल्या. त्यांच्या जटा सुटल्या. त्यांचे तिसरे नेत्र उघडले गेले आणि त्यातून प्रलयंकारी आग बाहेर पडू लागली. शंकराचा हा क्रोध पाहून सर्व सृष्टी थरथर कापू लागली. समुद्र खळबळला, पर्वत डगमगले आणि त्याच क्षणी भगवान शंकराने एक मोठा हुंकार भरला. त्या हुंकारातून आणि त्यांच्या जटेतून कोट्यावधी वीरभद्र आणि शिवगण प्रकट झाले. पण मणी आणि मल्ल यांना मारण्यासाठी तेवढे पुरेसे नव्हते. म्हणून भगवान शंकराने स्वतः अवतार घेण्याचे ठरवले. शंकराच्या या रौद्र रूपातून एक दिव्य तेज बाहेर पडले. ते तेज सूर्यासारखे प्रखर होते. म्हणून या अवताराला मार्तंड असे नाव मिळाले. त्यांच्या हातात राक्षसांचा नाश करण्यासाठी खंडा म्हणजेच विशाल तलवार होती. म्हणून त्यांना खंडोबा असे नाव मिळाले. त्यांनी गळ्यात सापाऐवजी भंडारा म्हणजेच हळदीची मार घातली होती. भगवान खंडोबा युद्धासाठी सज्ज झाले. पण त्यांना रणांगणात जाण्यासाठी वाहन हवे होते. तेव्हा नंदी पुढे आला आणि म्हणाला, प्रभू, मी तुमचा घोडा होईन. नंदीने एका शुभ्र रंगाच्या वारूचे म्हणजेच घोड्याचे रूप घेतले. तो घोडा इतका सुंदर आणि वेगवान होता की वाऱ्यालाशी त्याच्याशी शर्यत लावता येणार नाही. साक्षात माता पार्वतीला जेव्हा हे समजले तेव्हा त्या सुद्धा शांत बसल्या नाहीत. त्या म्हणाल्या, माझे पती युद्धाला जात आहेत, मीही त्यांच्या सोबत जाईन. माता पार्वतीने म्हाळसा रूप धारण केले आणि त्या खंडेरायाच्या घोड्यावर त्यांच्या मागे बसल्या. कार्तिकेय आणि गणपती सुद्धा या सैन्यात सामील झाले. आता दृश्य बघा भक्तांनो. एका बाजूला मणी आणि मल्ल यांची लाखो असुरांची फौज आणि दुसऱ्या बाजूला भगवान खंडेरायाचे शिवगण आणि वीरभद्र. दोन्ही सैन्य रत्नपुरीच्या मैदानावर समोरासमोर आले. रणशिंग फुंकले गेले आणि युद्धाला तोंड फुटले. हर हर महादेव आणि येळकोट येळकोट जय मल्हार च्या घोषणेने आकाश दुमदुमून गेले. तलवारीला तलवारी भिडल्या, ठिणग्या उडाल्या, रक्ताचे पाट वाहू लागले. खंडेरायाचे सैन्य असुरांवर तुटून पडले. जसे वाघ हरणांच्या कळपावर तुटून पडतो तसेच खंडेरायाचे गण असुरांना कापून काढत होते. हे पाहून मणिदैत्य चवताळला. तो स्वतः रणांगणात उतरला. मणिदैत्य खूप मायावी होता. त्याने येता क्षणी बाणांचा वर्षाव सुरू केला. पण खंडेरायाने आपल्या एका स्मित हास्याने त्याचे सर्व बाण निकामी केले. मणी आणि खंडेरायाचे युद्ध बघण्यासारखे होते. मणी कधी आकाशात उडायचा तर कधी जमिनीवरून हल्ला करायचा. पण खंडेरायाने त्याला सळो की पळो करून सोडले. शेवटी खंडेरायाने आपल्या घोड्यावरून उंच उडी मारली आणि मणीच्या छातीत आपला त्रिशूळ घुसवला. मणी रक्ताच्या थारोळ्यात पडला. मृत्यू समोर बघताच मणीचा अहंकार गळून पडला. त्याला साक्षात्कार झाला की ज्याला आपण शत्रू समजत होतो ते साक्षात जगन्नियंता आहेत. त्याला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मरताना त्याने खंडेरायाचे पाय धरले आणि म्हणाला, हे देवा, मला माफ करा. मी खूप पाप केले, पण आता मला मुक्ती द्या. खंडेरायाचे मन लोण्यासारखे मऊ आहे. त्यांनी मणीला विचारले, तुझी शेवटची इच्छा काय आहे? तेव्हा मणी म्हणाला, प्रभू,
माझे नाव तुमच्या नावाच्या आधी घेतले जावे आणि मी कायम तुमच्या चरणाशी राहावे. खंडेरायाने त्याला तथास्तु म्हटले आणि वरदान दिले की आजपासून माझे नाव घेताना मणी मल्हार असे घेतले जाईल आणि तू माझ्या घोड्याच्या टापेखाली असुर रूपाने नेहमी राहशील. आजही आपण मंदिरात बघतो की दैत्यमणी घोड्याच्या खाली असतो. मणीचा अंत झालेला पाहून मल्ल दैत्य क्रोधाने पिसाळला. तो मणीपेक्षाही जास्त शक्तिशाली आणि मायावी होता. त्याने बघता बघता आपल्या मायेने अंधार निर्माण केला. तो खंडेरायाला चकवा देऊ लागला. कधी तो वाऱ्याचे रूप घ्यायचा तर कधी आगीचे. मल्ल दैत्य घाबरून पळू लागला आणि खंडेराय त्याचा पाठलाग करू लागले. हे युद्ध केवळ पृथ्वीवर नाही तर पाताळात आणि स्वर्गातही झाले. मल्ल जिथे जिथे लपायचा तिथे तिथे खंडेराय त्याला शोधून काढायचे. अखेरीस मल्ल थकला आणि त्याने खंडेरायासमोर गुडघे टेकले. त्याने हात जोडून विनवणी केली की प्रभू, मला जीवनदान द्या. पण खंडेरायाने सांगितले की तुझ्या पापाचा भडा भरला आहे, आता तुला शिक्षाही मिळायलाच हवी. खंडेरायाने आपली खंडा तलवार उगारली आणि मल्लाची मान छाटणार इतक्यात मल्ल म्हणाला, देवा, मला सुद्धा एक वरदान द्या. खंडेरायाने विचारले, बोल, काय हवे? मल्ल म्हणाला, मला तुमचे वाहन होण्याची इच्छा नाही, पण मला तुमचे नाव हवे आहे. लोक जेव्हा तुमचे नाव घेतील तेव्हा त्यात माझाही उल्लेख असावा, जेणेकरून जगाला कळेल की मी तुमचा किती मोठा भक्त झालो होतो. भगवान खंडेरायाने त्याचाही उद्धार केला आणि म्हणाले, ठीक आहे, आजपासून मला मल्हारी म्हणजेच मल्लाचा शत्रू आणि मल्लाचा स्वामी म्हणून ओळखले जाईल. लोक प्रेमाने जय मल्हार म्हणतील तेव्हा त्यात तुझे नाव येईल. खंडेरायाने मल्लाचा वध केला आणि पृथ्वीवरील भार हलता केला. मणी आणि मल्ल या दोघांचाही उद्धार झाला. त्यांच्यातील असुर वृत्ती नष्ट होऊन ते शिवचरणी लीन झाले. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी सर्व देव स्वर्गातून खाली आले. त्यांनी खंडेरायावर आणि त्यांच्या सैन्यावर सोन्याची फुले उधळली. असे मानले जाते की त्या दिवशी देवाने जी सोन्याची उधळण केली त्याचेच प्रतीक म्हणून आज आपण जेजुरी गडावर हळद उधळतो, ज्याला आपण भंडारा म्हणतो. संपूर्ण गड पिवळा धमक झाला होता. सर्व भक्तांनी एकच जल्लोष केला. सदानंदाचा येळकोट, घे बारी बारी, अशा घोषणांनी आसमंत भरून गेला. भक्तांनो, ही कथा आपल्याला काय शिकवते? तर शक्तीचा गैरवापर केला तर मणी आणि मल्लासारखा अंत होतो आणि जर शरण गेले तर देवाच्या चरणी जागा मिळते. खंडेराय हे अतिशय जागृत दैवत आहे. ते भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत. तुमच्या मनात कोणतीही भीती असेल, चिंता असेल तर फक्त एकदा मनापासून जय मल्हार म्हणा. बघा, तुमच्या अंगात कसे बळ संचारते. खंडोबाची ही कथा ऐकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घरात सुख शांती नांदते. ज्यांना संतती हवी आहे त्यांनी या कथेचे श्रवण केल्यास त्यांना पुत्रप्राप्ती होते. ज्यांचे विवाह जमत नाहीयेत त्यांचे विवाह जमतात आणि शत्रूंचा नाश होतो. जेजुरीचा हा राजा गरिबांचा वाली आहे. त्याने कधीही जातीपातीत भेद केला नाही. 18 पगड जातींना त्यांनी आपल्या गळ्यातल्या ताईताप्रमाणे जपले. धनगर असो, कोळी असो वा कुणबी असो, सर्वजण खंडेरायाला आपला कुलस्वामी मानतात. आजच्या या घोर कलियुगात आपल्याला खंडेरायाच्या भक्तीची नितांत गरज आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा डोळे झाकून त्या घोड्यावर बसलेल्या आणि हातात खंडा घेतलेल्या देवाला आठवा. तुम्हाला मार्ग नक्की मिळेल. आज आपण जेजुरीला जातो तेव्हा ती पायरी चढताना, तो गड बघताना अंगावर काटा येतो. तो याच इतिहासामुळे. तिथे साक्षात शिवशंकराचा वास आहे. माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, ही होती जेजुरीच्या खंडेरायाची जन्मकथा आणि मणिमल्ल संहाराची विजयगाथा. मला खात्री आहे की ही कथा ऐकून तुमचे मन प्रसन्न झाले असेल आणि तुमच्या मनातील भक्तीचा झरा अजून वाहता झाला असेल. ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून खंडेरायाचा महिमा सर्व दूर पसरेल. शेवटी जाताना एकच सांगू इच्छितो की आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते खंडेरायाच्या आशीर्वादाने अजून सुंदर बनवा. आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि पाठीशी खंडेराया आहे हे विसरू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण अशाच अनेक अद्भुत कथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. चला तर मग पुन्हा एकदा सर्वजण मिळून मोठ्याने जयघोष करूया आणि या कथेची सांगता करूया. बोला सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार, हर हर महादेव. श्री म्हासाकांत महाराज की जय. आजचा दिवस तुम्हा सर्वांसाठी मंगलमय असो.
आणि खंडेरायाची कृपा तुमच्या संपूर्ण परिवारावर बरसत राहो हीच सदिच्छा. धन्यवाद.